उद्योगमंत्री उदय सामंत आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सामंतजी, डोंबिवली एमआयडीसी मध्ये भीषण स्फोट झालाय। अगदी 1.5-2 किलोमीटर पर्यंत या स्फोटाचे हादरे जाणवले, लोक जखमी झालेले आहेत काचा फुटल्यामुळे इमारतीच्या। तुमच्यापर्यंत काय माहिती पोहोचली आहे? आतापर्यंतची कोणतीही कंपनी आहे, कुणी यात जखमी झालंय का? ओमेगा कंपनीमध्ये हा बॉयलरचा स्फोट झालेला आहे अशी प्राथमिक माहिती मला मिळते। मी 20 ते 25 मिनिटांमध्ये स्वतः घटनास्थळी त्या ठिकाणी पोहोचतोय आणि तिथे गेल्यानंतर पाहणी केल्यानंतरच नक्की ऍक्च्युअल याचं कारण जे काय ते मला आपल्याला सांगता येईल। परंतु सध्या अग्निशमन दलाच्या गाड्या, त्याच्यानंतर जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, तिथले आयुक्त यांच्याशी चर्चा करून आग विझवण्याचा प्राधान्यक्रम देण्यात आलेला आहे आणि याच्यामध्ये जे कोण जखमी असतील त्यांच्या जीवित हानी होऊ नये ही देखील दक्षता घ्याव्यात अशा स्पष्ट सूचना इंडस्ट्री मिनिस्टर म्हणून मी दिलेल्या आहेत। आणि मला असं वाटतं की हा स्फोट नक्की कशामुळे झाला याची चौकशी होणं देखील अतिशय महत्वाची आहे। त्याच्या सूचना आणि आदेश देखील दिले जातील। त्याच्यामुळे नक्की काय आहे, कशामुळे झालेला आहे, प्राथमिक माहिती तर बॉयलरचा स्फोट झालाय असेच दिसते। आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे की याचे नियम पाळले होते का नाही पाळले होते का याच्या सूचना देखील पर्यावरण विभागाला दिल्या जातील। त्यांच्याकडनं देखील पूर्ण माहिती घेतली जाईल आणि याच्यामध्ये जर चुका झाल्या असतील, नियम डावलले गेले असतील तर कठोर कारवाई करण्यात येईल। सामंतजी, तुमच्याकडून वेळोवेळी आम्ही अपडेट जाणून घेत राहू, तुम्ही आमच्यापर्यंत सगळी माहिती पोहोचवाल अशी अपेक्षा करतो। धन्यवाद, तुम्ही हे सगळे तपशील दिलेत त्याबद्दल।